सध्या आपल्या महाराष्ट्रात 2-3 गोंधळ चालू आहे. विधान परिषद असो किंवा महाजन यांच्यावर ओरडणाऱ्या महिलाचा किंवा बारामतीचा. पण अजून एक गोष्ट ऐकायला आलीये, ती म्हणजे पंकजा मुंडे आणि राज्याचं मुख्यमंत्रीपद. आता तुम्ही म्हणाल पंकजा मुंडे तर सध्या विधान परिषदेवर आहेत, मग अचानक मुख्यमंत्री पदाचा विषय आला कुठून? तर ही गुगली टाकलीये खासदार संजय राऊतांनी. नारी शक्ती वंदन विधेयक नामंजूर झालं आणि भाजप रस्त्यावर उतरली. पण राऊतांनी थेट भाजपच्याच जिव्हारी लागणारा प्रश्न विचारलाय की नारी शक्तीचा इतकाच पुळका असेल तर पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करून दाखवा. पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करणं भाजपाला शक्य आहे का, की ही केवळ राऊतांची राजकीय खेळी आहे? आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर विश्लेषण. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजेच प्रश्न तुमचे आवाज आमचा. खरं तर विषय समजून घेण्याआधी फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. केंद्र सरकारने महिला आरक्षणासाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणलं, पण बहुमताअभावी हे विधेयक नामंजूर झालं. यावरून दिल्लीत ठिणगी पडली आणि त्याचे निखारे थेट महाराष्ट्रात आले. भाजपाचा दावा आहे की विरोधक महिला आरक्षणाच्या विरोधात आहे. विरोधकांचा आक्षेप आहे की विधेयक म्हणजे केवळ निवडणुकीचा जुमला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा घाट घालून दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय करण्याचा हा प्रयत्नच आहे. याच मुद्द्यावरून भाजपाने मुंबई आणि पुण्यात जन आक्रोश मोर्चे काढलेत आणि याच मोर्चांना उत्तर देताना राऊतांनी पंकजा मुंडेंचं नाव घेतलं. आता प्रश्न पडतो की संजय राऊतांनी पंकजा मुंडेंचं नाव का घेतलं? अनेक महिला नेत्या सुद्धा आहेत. पंकजा मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं नाव आहे ज्यांच्या मागे बहुजन शक्ती उभी आहे. गोपीनाथ मुंडेंचा वारसा सांगणाऱ्या पंकजा मुंडे गेल्या काही वर्षात भाजपामध्ये साईडलाईन केल्या गेल्याची चर्चा देखील नेहमीच रंगत असते. कधी त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, कधी त्या निवडणुकीत पराभूत झाल्या, तर कधी त्यांना केंद्रात धाडलं गेलं. पण तरीही त्यांचा दसरा मेळावा आजही गाजतोच. राऊतांना माहित आहे की पंकजा मुंडेंचा विषय काढला की भाजपाच्या गोटात अस्वस्थता निर्माण होते. हा केवळ महिला आदराचा विषय नाही, तर भाजपामधील अंतर्गत संघर्षाला हवा देण्याचा एक प्रयत्नच आहे. राऊतांच्या या विधानाने 3 मुख्य अर्थ निघतात. पहिलं म्हणजे भाजपचे ढोंग उघड करणे. जर तुम्ही महिला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरता तर मग तुमच्याच पक्षातल्या सक्षम महिला नेत्याला राज्याचं नेतृत्व का देत नाही? दुसरं असं की ओबीसी कार्ड. पंकजा मुंडे या ओबीसी चेहरा आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करून किंवा त्याच्यावर प्रश्न उच्चारून राऊत एकाच वेळी महिला आणि ओबीसी मतांवर डोळा ठेवू नयेत. तिसरं म्हणजे महायुतीत मिठाचा खडा टाकणं. सध्या राज्यात मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असते. अशात पंकजा मुंडेंचं नाव घेऊन राऊतांनी महायुतीच्या नेत्यांना विचार करायला भाग पाडले. या पलीकडे जाऊन आता थोडंसं तांत्रिक विषयाकडे बोलूया. विरोधकांचा मुख्य आक्षेप या विधेयकातील मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशन यावर आहे. जर ही पुनर्रचना झाली तर उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांच्या जागा वाढतील आणि दक्षिण भारताच्या तमिळनाडू, केरळ यासारख्या राज्यांच्या जागा कमी होतील. याचा थेट फायदा भाजपाला लोकसभेत होऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणजेच हे विधेयक केवळ महिलांच्या कल्याणासाठी नाही तर सत्तेची भूक भागवण्यासाठी आहे, असा गंभीर आरोप राऊत आणि त्यांच्या सोबत असलेल्या विरोधी पक्षांनी केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संकेत दिले आहेत की हे विधेयक पुन्हा आणलं जाईल, पण तोपर्यंत पंकजा मुंडेंच्या नावावरून सुरू झालेलं हे राजकारण थांबणार तर नक्कीच नाही. पंकजा मुंडे स्वतः यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचंच ठरेल. त्या भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्ता आहेत, पण त्यांच्या समर्थकांच्या मनातली मुख्यमंत्री पदाची इच्छा राऊतांनी पुन्हा एकदा खाजून बोलून दाखवली. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून पंकजा मुंडे पाहायला मिळतील का, की हे केवळ निवडणुकांपुरतं मर्यादित राजकारण आहे? काय वाटतं तुम्हाला? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा.